तर आता आम्ही आलेले आहेत आशापुरीला. हे बघा आमची गँग, हा बघा दादा, हे बघा. आता आम्ही इथे खूप मज्जा करणार आहेत. सांग दीदी. हाय गाईज. आता आम्ही आल्यात बीचवर, पण बीच जाम लांब आहे. हा आहे लांब आहे. किती? थोडासा. आणि ही आहे आमची मोठी दीदी. आता आम्ही काहीतरी खाणार आहेत. इथे आता नाश्ता आणलेला आहे बघा. सर्वजण कशी खायला बसल्यात. आणि पाऊस आला आणि आमची ट्रिप बघा कशी चालले. अरे आम्ही नाश्ता वगैरे करून आला, पण आता वरती गेलेलो आणि मग खाली गेलो तेव्हा खूप पाऊस लागला. बघा पाऊस इथे बघा. खूप असा पाऊस लागलाय. आम्हाला काय नाही, आम्ही 4 व्हीलर मध्ये आल्यात, पण हे 2 व्हीलर वाले आहेत. तर कसं वाटतंय तुम्हाला? काय झालं रे? कशाला? हा सांगतो मी. हे बघा, ह्या मंदिराचं नाव मी बोलली तर मी आजीची ना मस्करी केली म्हणून पाऊस आला. काहीही लॉजिक लावतात ही लोक. ना रे, असाच बोलला ना हा. थँक्यू. हे बघा छत्री नाही तर कसं हिनं स्कार्फ घेतलाय. मुस्लिम माणसं आलेत आपल्याकडे. जुगाड. आता आम्ही सेकंड लोकेशन म्हणजे विहंग विहारला आल्यात आणि आता बीचला चालल्यात. व्ह्यू बघू शकतात. थांबा तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवते. रिसॉर्ट आहे ते बीचला अटॅचच आहे. तर रिसॉर्टला लागूनच बीच आहे. तर समोरचा व्ह्यू एवढा भारी वाटतो ना. पण आता पाऊस असल्यामुळे सनसेट दिसत नाही. नाहीतर सनसेट वगैरे असेल तेव्हा खूप मस्त व्ह्यू असतो. नक्की व्हिजिट करा. हे बघा व्ह्यू, तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. हे बघा हे रिसॉर्ट. हॅलो गाईज, आज आम्हाला टाइम झाला. पाऊस पण खूप येत आहे. सिया तिकडे मागे बिझी आहे कारण म्हणून मी ब्लॉग कंटिन्यू करते. सियाचं हे नाही मिळत. आता आम्हाला सर्वजण चालल्यात. एंडिंग झालेली आहे. पाऊस असल्यामुळे जास्त फोटोज वगैरे काढायला भेटले नाही. आता घरी चाललोय कारण इथे थांबून पण फायदा